दादा मी ते अर्जुनला भेटायला आले होते. त्याने माझा जीव वाचवलाय. तो चांगला मुलगा आहे. आर्या, अगं काय चांगलं काय वाईट ते त्यांना आता नाही कळत आहे. यांचं प्रेम आपणच तर समजून घ्यायला हवं ना. तू गप्प बस माया. दादा पण माझं ऐक ना दादा. खूप त्रास होतोय विश्वमोहन. माया तू हे बरोबर केलं नाहीस. आयुष्यभर माझ्या संसारात विष कालवलंस आणि तू असली भाषा वापरतोयस. तुला कधीही सुख लागू देणार नाही आणि या सगळ्या कामात तुझी बहीणच मला मदत करणार आहे. साहेब, मी तुमच्या समोर हात जोडते. या मुलांचे एकमेकांवरती खूप प्रेम आहे. त्यांचं लग्न लावून द्या. मैत्रिणीकडे सुद्धा नाहीये. आता विश्व आला तर काय सांगू मी त्याला. इतके दिवस सुखात ठेवलं तुला, ते सुख पोचतंय ना. याद राख, घराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर तंगड मोडून हातात ठेवीन. नशीबवानेस तू, तुला ते मिळालंय. त्या प्रेमाचा अपमान करू नकोस. ती मुलगी तुला शेवटपर्यंत साथ देईल. अर्जुन, तू लग्न कर आर्याशी. माझ्या नशिबात घराचं सुख नाहीये. नाही तर माझे आई बाबा मला सोडून गेले नसते. मी कोण कुठला मला काहीच माहित नाही. आता आर्या म्हणते की तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती खरंही बोलते, मला कळतंय. पण माझा माझ्या नशिबावरच विश्वास नाहीये. मला नाही वाटत मला हे प्रेम झेपेल. पण मी आर्याला विसरू तरी कसं. प्रेम करणं गुन्हा आहे का मावशी? तू विसरू शकतेस तुझ्या प्रेमाला, तुझ्या नवऱ्याला? बोल ना, बोल ना. आर्या, गप्पा बस. बोल ना आता. तुम्ही सगळे फक्त मलाच बोला. आर्या, अगं मला तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ग मी. आणि तू तर आर्या, हे आर्या, अरे काय झालं? गड्या, ए गडो, लवकर ये. आर्या, नीट बघ चेहरा. अर्जुन नाव आहे त्याचं. उडवायचं ह्याला. काम लवकर व्हायला हवं. मी इंजेक्शन दिलेलं आहे. आणि बरं, जाग आली तर त्यांना काही खायला देऊ नका, पण ज्यूस मात्र नक्की द्या. नक्की. म्हणजे त्यांना बरं वाटेल. अर्जुन,